श्रेयस, अरे आज तरी आंघोळ करून घे. एक बालदी पाणी वेगळं काढून ठेवले गरम. दादा, तू ना खूप टेन्शन घेतलंस असं वाटतंय. तू थोडासा ब्रेक घे बरं. आपण एक काम करूया का? आपण सगळेजण मिळून कुठेतरी जाऊया. तसंही मला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आपण सगळेजण मिळून एक छोटीशी पार्टी करूया का? किंवा मग एक दिवसाचं आउटिंग करायला तर काहीच हरकत नाहीये. तू तुझे पैसे आमच्यावर खर्च करणार आहेस? सूर्य कुणीकडून उगवलाय आज? बाबा प्लीज. दादा, तुझ्या ऑफिस मधला तो कलिग आहे ना, जो टॅक्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो बघ, तो फक्त आपल्याकडनं पेट्रोलचे चार्जेस घेतो, राईट? मग त्याला सांगूया आणि त्याला सांगून आपण काहीतरी एक मस्त ट्रिप प्लॅन करूया, एखादा स्पॉट प्लॅन करूया आणि जाऊया. कोणी कुठेही जात नाही. आणि जायचं असलं तर एकच टॅक्सी ड्रायव्हर नाहीये तो ओळखीचा. ओके ओके, चिल. एवढा का चिडतोयस? गणू, तू पाहिलंस ना किती चिडचिड करतायत हे. मला असं वाटतं ना, सगळ्यांना सांगून टाकावं. म्हणजे माझं मन मला सांगतंय घरातले सगळे नक्कीच सपोर्ट करतील यांना आणि यांचा ना मूड पण बरा होईल. मी जाऊन सांग. नाही नको, पण हे म्हणतायत ते देखील बरोबर आहे. एकदम सगळं सांगता येणार नाही ना. अंदाज घेऊन हळूहळू सांगावं लागेल. काय करू मी, खरंच मला कळत नाहीये. मी सांगू का? मला असं वाटतंय सगळे बाहेर शांत बसलेत आणि आत्ताच सांगितलं तर बरं होईल ना. गणू, फक्त तू माझ्या सोबत राहा. हा, आणि सांगून झाल्यावर मी लगेच येते. श्रेयस, अरे बाबा जा ना आंघोळीला. तुम्ही थांबा. बाबा, काय? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. श्रेयस भावा, कुठे आहेस तू? भावा भावा भावा, अभिनंदन भावा. एक नंबर काम केलंस भावा तू. काय रे, फास्ट बॉलिंग सोडून डायरेक्ट स्पिन. क्या बात है. एक नंबर डिसिजन घेतलास तू. आता बघ कशा धडाधड विकेट जातात. बबन भाऊजी जरा. ही मला माहितीये, ही जादूची कांडी तुम्हीच फिरवलीत ना. आता बघा कसा 2 महिने तुमचा बंगला उभा राहत होते. अरे बाबा, जरा समजेल असं बोल काहीतरी. अहो काकू, खर तर मला समजत नाहीये हे कसं काय घडलंय ते. अहो, तुमच्या साहेबांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कंपनीची नोकरी सोडली. अहो बघताय काय, पेढे वाटा पेढे. बबन भाऊजी. अरे वा, आली तुमच्यापर्यंत न्यूज ही. शिल्पी मॅडम, अहो श्रेयसने जॉब सोडला आणि हे बबन पांड्याला कळणार नाही. अहो असं शक्य आहे का? अहो गल्लीमध्ये आम्ही स्टंप म्हणून जे 3 दगड ठेवतो ना, त्या दगडांना सुद्धा माहितीये की श्रेयस आपला जिगरी दोस्त आहे. आता बघा एकाच ओव्हर मध्ये कसे 6 मारत होते, टपाटप टपाटप. भावा, एक नंबर डिसिजन आहे तुझा. जॉब पण सोडला, ते पण डंके की चोट पे. एक नंबर. झालं तुझं? ते उडत उडत खबर आली कानावर. लोक काही बोलतात, तोंडाला येईल ते. नाही, नसेल सोडला. चल ये.
दादा तू जॉब सोडलास असाच? बिझनेस बद्दल काय बोलला तो? काही प्लॅन केलंयस तू? बाबा एक मिनिट. दादा तू सिरियसली बिझनेस साठी जॉब सोडलास? नोकरी सोडलीस म्हणून करत बसू नये, बोललास सुद्धा नाही तू. दादा अरे बिझनेस करणं इतकं सोपं वाटलं का तुला? माझ्यासाठी कठीण काहीच नाहीये. अरे मग दोन्ही करायचं ना. असं नसतं आई. श्रेयस ब्रिक्स अँड अँगल मोठी कंपनी आहे. बाबा माझ्या कामाची तिकडे कदर नव्हती. मी जेवढी मेहनत त्या कंपनीत करतो तेवढी माझ्या स्वतःच्या कंपनीत केली तर केवढे रिटर्न्स मिळतील मला. ऍब्सोल्युटली. बिझनेस सेटअप व्हायला वेळ लागतो दादा. हे असं एका दिवसाचं काम आहे का? अरे किती वर्ष निघून जातात. आई थांब ग जरा. मी एखादा निर्णय घेतला असेल तर विचार करूनच घेतला असेल ना. पण इतकी चांगली नोकरी. बघितलंस, हेच म्हणत होतो मी. आई मी जर ही नोकरी सोडली तर दुसरं काहीच करू शकत नाही का? का तुला माझ्यावर विश्वासच नाहीये किंवा पर्यायी तुम्हा कोणालाच? नाही दादा तसं नाहीये रे. पण साहजिक आहे ना, म्हणजे बिझनेस मध्ये खूप मोठी रिस्क आहे आणि जॉब असं सिक्युअर्ड वाटतं. बबन भाऊजी तुम्ही स्वतःचा बिझनेस का नाही वाढवतो? हो ग. कसं असतं ना, बिझनेस कसा करायचा हे आपल्यावर असतं. आणि एवढी प्रगती तर बिझनेस मध्येच होऊ शकते ना. दादा तुम्ही दिवसाला किती कुल्फ्या विकता? म्हणजे तुमच्या बिझनेसचं गणित कसं आहे हो? अच्छा अच्छा, आता समजलं मला. दिवसभर तुझं ते बिझनेस चालू होतं ते तूच त्याच्या डोक्यात ते भरून दिलेस ना. काय ग, तुला सगळं काही सुरळीत चाललेलं बघवतच नाही का? मी एकच सांगते, या कशातही मला गृहीत धरू नका. तो मूर्खपणा इथे कोणीच करणार नाही. आणि काय ग, आता थोड्या वेळापूर्वी तो इन्सेंटिव्ह बद्दल बोलत होती, ट्रिपचे प्लॅन करत होती ना. बाबा वन्स इन अ व्हाईल हे असं काहीतरी करणं वेगळं आणि अख्ख्या घराची जबाबदारी घेणं वेगळं आहे. ऐकलंस अश्विनी, हिच्या पगाराला गृहीत धरून याने नोकरी सोडली असं वाटतंय तिला. असं नाहीये ग शिल्पी. हे बघ, सगळी घडी बसेपर्यंत ना थोडा वेळ लागेल. थोडंसं सेव्हिंग आहे आपल्याकडे आणि सुरुवातीचे थोडे दिवस कठीण जाईल, पण नंतर सगळं शक्य होईल का आपल्याला? वहिनी, हे जितक्या इझिली तू सांगतेस तितक्या इझिली ते होणं शक्य नाहीये. मला असं वाटतं दादा तू तुझं रेझिग्नेशन मागं घ्यावं. नॉट पॉसिबल. मग तुझ्या या डिसिजनला मी सपोर्ट करत नाही असं समज. हे सगळं त्या सावंतणीमुळे झालंय. ते सूत गुंडाळताना मध्ये आली, सगळा पट्ट्याबोळ झाला. आई बाबा झालं समाधान? आता बोल या सगळ्यांशी. तुझी जबाबदारी. अहो आई आज ना सकाळी सकाळी सगळे बाहेर गेलेत. आपण भाजी आणि तांदूळ आणायला जाऊया. अरे हा चहा घ्या, तुमच्यासाठी केलाय आलं घालून. तुम्हाला आवडतो ना. मी आलेचा पिशव्या घेऊ. अश्विनी आली. अगं हे परत करण्यासाठीच आले आहे मी. सावंत काकू छान दिसताय ना तुम्ही. थँक्यू. अगं श्रेयसला आवडतात ना, म्हणून मी मुद्दाम लाडू करणार होते. पण आज माझ्या भाच्याचं लग्न आहे ना. आमचा पंप्या म्हणत होता की आई आणखीन दागिने घाल, पण मी आपले मोजकेच दागिने घातले. मला ना बडबडीत फार आवडत नाही. खरंय, साधं सिंपल सोबर कसं छान दिसतं ना. हो ना, तुमच्या 4 BHKच्या वास्तुशांतीला मी भरपूर दागिने घाली ना. येते हा मी. भांड द्यायला आली नव्हती, पैठणी दाखवायला आली होती. जाऊ दे ना आई. मोर की कावळे काय कळतच नव्हतं.
आई, सावंत काकूंनी जी पैठणी नेसली होती ना ती सेमी पैठणी होती. आपण तुम्हाला येवल्याला जाऊन ओरिजिनल पैठणी घेऊ. तुझ्या घरामागे पैशाचं झाड लागलंय. असं काय करता हो आई? आता हे बिझनेस करणार की नाही, मग बिझनेस मध्ये प्रॉफिट झाल्यावर तुम्ही हव्या तेवढ्या पैठण्या घ्या. प्रत्येक फंक्शनला वेगळी पैठणी, हो ना? खरंच. आई, आई, हा, कुठे हरवलात? पैठणी. आवडली ना आयडिया तुम्हाला पैठणीची? पण जितक्या सहज तू बोलतेस ना तितक्या सहज होणं ते शक्य नाहीये. चला. कसं दिले हे? 51 रुपया. 51. आई, ही नथ छान आहे ना? ह्यांचा बिझनेस सुरू झाल्यावर ना अशीच नथ हे तुमच्यासाठी घेतील. ₹51 हो गया. अगं दे त्याचे काय पैसे दे. और ये भी देना. इसका 10 रुपया. हे घे. आई पिशवी घेतली ना? हो. चला. धमाल गाइस, धमाल. ए रबर, हात काढ. तू बोल. हा, मी आता डायरेक्ट एज्युकेशन मिनिस्टरला भेटणार आहे. का? अगं हे कॉलेजमध्ये किती असाइनमेंट्स येतात आणि हे असाइनमेंट्स आपल्याला पुढे जाऊन काही कामी येणार आहे? काहीच नाही. आणि असाइनमेंट्स कामी न येत आहे पण आपण एवढी मेहनत का करायची? सिंपल आहे. आपल्याला मेहनतीची सवय व्हावी म्हणून. लाईफ इज सो हार्ड गाईज. त्याचसाठी तर प्रिपेअर करतात आपल्याला. माझं तर ठरलंय, मी फॉरेनला जाणार, बिझनेस शिकणार आणि इकडे येऊन माझा मोठा बिझनेस सेटअप करणार. पण ट्रेनिंगला फॉरेनला जायची काय गरज आहे? आपल्या इकडची लोक पण कमाल आहेत. हा, अरे रबर, तसं नसतं ते. कसं आहे, जिकडे जे बेस्ट आहे ते शिकून इकडे यायचं आणि इकडे आल्यावर आपल्या कंट्रीमध्ये अप्लाय करायचं. हे बघ, मी तर जॉब करणार आहे, सेफ आणि सिक्युअर. हे ऑर्डर्स फॉलो करणं मला जमणार नाही. कारण कसं आहे, बिझनेस करायला माइंड फ्री पाहिजे. अँड ॲज आय हॅव टोल्ड यू ऑल अर्लियर, मी तिकडे जाणार, बिझनेस शिकणार, इकडे येऊन तो अप्लाय करणार आणि आपल्या कंट्रीचं नाव नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार. ऐक देवा. काय ग, सारखं ते मोबाईल मध्ये काय बघत असतेस? ऑनलाईन शॉपिंग ग. दुकानात जायची गरज नाही ना. इथे काय क्लिक करा, पे करा, सामान घरी. मग माझ्यासाठी पण जरा त्या नी कॅप ऑर्डर कर. काय? अगं माझ्या नी कॅप जरा लूज झाल्यात. गेल्या वेळेला श्रेयसनी कुठल्या त्या साईटवर मागवल्या होत्या, त्या मागून घे. मग त्यालाच सांग ना. अगं तो नीट जेवत नाहीये, घरी बसलाय नोकरी सोडून. त्याला सांगू काय? तू कर ऑर्डर. ठीक आहे, करते. ऐक देवा. जिरा राईस, पुऱ्या, गुलाबजाम, अळूच्या वड्या. अरे वा 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 वा, हे काय आज एवढे स्पेशल आयटम? बाबा, सवय करावी लागेल ना आता. रोज असं जेवायची? म्हणजे मनात आलं तर रोज. आता बिझनेसमॅनच्या घरी असंच असेल ना, जे हवं तेव्हा खायचं. म्हणजे रोज बर्गर आणि पिझ्झा? ते रोज नसतं खायचं, पण तुम्हाला मनात येईल तेव्हा हवी ती मजा आपण नक्की करू. छान आहे मेन्यू. मला तर ही आयडिया फारच आवडली.
मनात येईल तेव्हा ते खायचं. हळू आई. अश्विनी, हा कापसे बहिणी ना? हो. नवीन कार घेतली वाटतं. त्यात काय आई, तुम्ही घ्याल. मी? हो, म्हणजे आता हे बिझनेस करणार आहेत ना, मग काय आपणही आपली अशीच कार घेऊ ना. बाबा, नारळ फोडताय ना? आई, उगाच नको ती स्वप्न दाखवू नकोस. चल. अब श्रेयस, अरे हे इलेक्ट्रिक बिल, शिल्पी बिल मला जरा उशीर होतोय बाबा, मी निघते. हा आई, म्हणजे मी आता नवीन टिफिन नाही मागायचा? मागायचा ना, आणि बाबा तुला घेऊनही देतील, पण आत्ता नाही. मामाचा बिझनेस सेट झाला की? हो, मामाचा बिझनेस सेट झाला की तुला जे काही हवंय ना ते सगळं मिळेल. मग मामा मला शूज पण घेऊन देईल? हो, मामा तुला शूज पण घेऊन देईल, पण काही दिवस हट्ट नाही करायचं. ओके, मग मी या संडेला बर्गर आणि पिझ्झा पण मागणार नाही. ओ ग, किती गुणी आहे. काय मयू, पाय नको हलवू ग असे. मम्मी, माझ्या स्कूलमध्ये रेडी आहे. मग मला टी शर्ट आणि जीन्स घ्यायचे रेड कलरचे. संजू, मला आज वेळ नाहीये. तू तुझ्या मामाला घेऊन जा आणि त्याच्यासोबत घेऊन ये. मग पैसे दे. काय? कशाला? मामाचा बिझनेस सेट झाला की तो देईल. आता तू दे. कुणी सांगितलं तुला हे सगळं? मामीने. भाई तू नक्की कूल आहेस ना? हे मला वाटलं माझं डोकं फोडतं की काय आता तू. तू नेहमीच माती करतो. बरं झालं, आज नाही उद्या सांगायचंच होतं. पण त्यांना पटलंय का? पटेल रे, एकदा काम सुरळीत सुरू झालं तर कन्व्हिन्स होतील सगळे. प्रश्न हा आहे की काम सुरू कसं करायचं. अरे कसं म्हणजे? तुझ्या कंपनीत करायचं ते इथे कर, झालं. अरे केलं ना, जितके कॉन्टॅक्ट होते सगळ्यांना फोन करून झाला, पण कोणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला. आपले हो म्हणतात. आता काय करू? अरे भाई मग पेशन्स ठेव, पेशन्स. एखादा मिडन जातोय, जाऊ दे. फायनल स्कोर मोठा पाहिजे. माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की आज मी फोन केला लगेच उद्या डील व्हायला. मला माहिती वेळ लागतो या गोष्टी. एक गोष्ट लक्षात आली माझ्या, सगळी लोक माझ्याशी बोलायची ना कारण मी ब्रिक्स अँड अँगल्स कंपनीचा एम्प्लॉई होतो. अरे सोपं आहे, एक बिझनेसमॅन म्हणून तू त्या लोकांचा कॉन्फिडन्स जिंक ना. कसा? जेवढे नंबर होते, कॉन्टॅक्ट होते, सगळ्यांना फोन करून झालं. आता कोणाला करू? ए भाई, फक्त 10 लोकांची यादी घेऊन बिझनेस होत नसतो. त्यासाठी कस्टमर डेटाबेस लागतो. कस्टमर डेटाबेस आहे तुझ्याकडे? डील केली सर. मनोज डेव्हलपर माझा क्लायंट होता. सगळी बोलणी मी केलेली. माझा डेटाबेस कुशलकडे कसा आला? अच्छा, सो त्यांनी माझा डेटाबेस ऍक्सेस केलाय.
आहे डेटाबेस आहे